डॉक्टर मंजुळा सर मित्रांनो. सुरुवातीला आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो त्या संस्थेचं नाव आहे AWPL. ती संस्था संस्थापक आहे डॉक्टर संजीव कुमार, हे आर्मी ऑफिसर आहे. तर सुरुवातीला माझी एक रिक्वेस्ट होती, सर्वजण जागेवर उभे राहू, देशाबद्दल शाळेत गेलाय सगळे बरोबर. चला माझ्यासोबत नारा द्या. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. जय हो AWPL, जय हो AWPL, जय हो AWPL, जय हो. थँक्यू. सिट डाऊन. आता मी जॉईन होऊन 1 ते 1.5 महिना झालेला आहे. त्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये मी बऱ्याच जणांना औषध दिले आणि लेटेस्ट माझा रिझल्ट जो आहे तो आपल्या सोमत्रीचा एक पेशंट आहे, त्याला पॅरालिसिस झालेला होता, लेफ्ट साईड पूर्ण गेलेली होती. त्या पेशंटची अशी कंडिशन होती की तो एका अंगावर झोपून त्याला बेड सोलचा प्रॉब्लेम झालेला होता. आणि मी ज्यावेळेस त्यांची नाडी परीक्षण करायला गेलो त्यावेळेस कंडिशन एवढी बिकट होती की त्या रूममध्ये उभं राहायची पण कंडिशन नव्हती. म्हणजे त्या बेड सोलमधून नुसतं पस वाहत होता आणि एवढा घाण वास होता. त्याची नाडी परीक्षण केल्यावर त्याला आपण 12,500 रुपयाचा डोस दिला. त्यांना म्हटलं तुम्हाला कसा रिझल्ट येतोय 1 महिन्यात कळेल. आता 4 दिवसापूर्वी मी जाऊन बघून आलो त्या पेशंटला शुगर, BP, रक्तपातळ व्हायची गोळी वगैरे सगळं चालू होतं. त्या पेशंटला एवढा ट्रिमेंडस रिझल्ट आला की जखमा पूर्ण बऱ्या झाल्या. आणि तो माणूस एका अंगावर झोपत होता, श्वास पूर्ण रूम कव्हर करतोय, फिरतोय सगळीकडे. आलं हे आपला रिझल्ट आहे. दुसरी गोष्ट, माझं तळेगाव दाभाडी पुणे, तिथलं एक पेशंट होतं, त्या लेडीज शिक्षिका आहेत, त्यांना पित्ताचा आणि आपला हे गॅसेटचा प्रॉब्लेम एवढा होता की एक वेळेस जेवण केलं दुसऱ्या वेळेस जेवायची इच्छा होत नव्हती. त्या पेशंटला आपण लिओडॉक, पंचतुलसी आणि विकनेससाठी शिका दिली. त्या लेडीजचा कालच फोन आला, माझं सगळं पित्त कव्हर झालेलं आहे 1 महिन्यामध्ये. तर आपल्या कंपनीचा ट्रिमेंडस रिझल्ट आहे आणि आपल्याला आजारावर काम करून लोकांना बरं करून 4 पैसे कमवायचे आहेत. त्यासाठी आज काय नवे चेहरे पण आहेत जे बसलेले आहेत आणि मला शक्य जे आपले आलेले लोक आहेत जे आपल्याला माहिती देणार आहेत, मला 100% गॅरंटी की यातला एकही नवा चेहरा आपल्या संस्थेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला लास्टला, कारण माझे 2 शब्द संपवतो. आपल्या घरामध्ये घड्याळ असते बरोबर, त्या घड्याळमध्ये सेल असतो बरोबर. ते सेल डाऊन झालं तर काय होतं सुरुवातीला, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, उत्तर घड्याळ डायरेक्ट बंद नाही पडत, मागे पडतं. मागे पडल्यानंतर ते हळूहळू सेल उतरलं की बंद पडतं. तसं आपलं शरीर आहे सर. ह्या शरीरामध्ये पण काही सेल्स आहेत जे सेल्स ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. काही शरीरामध्ये पॉईंट्स आहेत की ते पॉईंट्सवर आपलं शरीर चाललेलं आहे. जसे की आपलं ब्रेन आहे, हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे. आलं लक्षात, हे सगळे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. जेवढं तुमच्या ह्या गोष्टी ऍक्टिव्ह असतील तेवढी तुमची लाईफमध्ये प्रोग्रेस होणार. आणि जर तुमच्या शरीरातल्या ह्या गोष्टी ऍक्टिव्ह करायच्या असतील तर आपल्या संस्थेचं शिता घेत तुम्ही स्वतः घ्या आणि दुसऱ्यांनाही द्या. तुमचं लाईफ पण वाढेल आणि तुमची प्रोग्रेस पण वाढेल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. खूप धन्यवाद. खूप चांगली सरांनी माहिती दिली मित्रांनो. जोरदार कायदे सरांसाठी. काय वाटतं मित्रांनो? हॅलो, आज सर घेऊन व्यक्ती बोली, काय वाटतं तुम्हाला? आतला माणूस जागा झाला जरा. हॅलो, एकट्याचा आवाज होतो माझा. आज किती लोक बसायचा आवाज आले. कसं वाटतं तुम्हाला मित्रांनो? एक झोट आवाज पाहिजे. कसं वाटतंय? वाटतंय ना? वाटतंय. अजून एक मॅडम डॉक्टर आहेत ना तुम्ही? काय मॅडम ना? रोमने. मित्रांनो, अजून एक आपल्याला डॉक्टर बसले आहेत, BMS ना, डॉक्टर रोमने मॅडम. यांना विनंती करतो की 2 मिनिटाचं मला थोडक्यात बोलायचं आहे. रोमने मॅडम. हॅलो, गुड आफ्टरनून. माझं नाव डॉक्टर राधिका रोमने.
माझं स्वतःचं क्लिनिक आहे पाचपत्ती चौकमध्ये. मला AWPL हे माझ्या क्लिनिकच्या समोर एक शॉप आहे, ते आगवणे सरांचं, त्यांनी मला सांगितलं. आणि मी जास्त काही बोलू शकत नाही आहे कारण मी न्यू जॉईनिंग आहे आता जॉईनिंग झाले. पण माझं BMS झाले तर माझं आयुर्वेदावर पूर्ण ट्रस्ट आहे. मला माहिती आहे की आयुर्वेद म्हणजे असं आहे की ज्याच्यामध्ये डिसीज पूर्ण कव्हर होऊ शकतो आणि त्याचे साईड इफेक्ट नाही आहे, पण पॉझिटिव्ह साईन तुम्हाला नक्की मिळतील. त्याच्यासाठी मी जॉईन झाली. ठीक आहे, थँक्यू.